नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक दुःखद घटना घडली. त्यात अहमदाबाद एअर इंडिया प्लेन जे होतं अहमदाबादमध्ये जे टेक ऑफ करत होतं ते क्रॅश झालं आहे. ओके, तर त्याबद्दलची आपण आज डिटेल माहिती घेऊयात. तर फ्लाईट डिटेल्स जर विचार केला तर एअर इंडियाचं हे फ्लाईट होतं AI-171. ओके, हे बोईंग 7878 ड्रीम लायनर होतं आणि हे डिपार्ट करत होतं, म्हणजे तिथून जे आहे डिपार्चर होणार होतं सरदार वल्लभभाई इंटरनॅशनल एअरपोर्ट अहमदाबाद इथून. तर ते जाणार होतं लंडनमध्ये. ओके, आणि हे 1:38 हे उडणार प्लेन जे आहे ते उडलं आणि लंडनचं जे गॅटविक एअरपोर्ट आहे तिथे हे जाणार होतं. हे तुम्ही बघू शकता की कुठं जाणार होतं. आणि याच्यात जे आहे ते अराउंड 242 जे आहे पॅसेंजर्स यात होते, इन्क्लुडिंग 12 क्रू मेंबर्स होते, 230 पॅसेंजर्स होते, इन्क्लुडिंग 169 इंडियन्स होते, 53 ब्रिटिशर्स होते, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन मेंबर होता. क्रॅश डिटेल्सबद्दल जर विचार केला तर हे प्लेन जे आहे ते स्ट्रगल करत होतं अल्टिट्यूड घेण्यासाठी आणि रिचिंग ओनली 825 फीट बिफोर डिसेंडिंग ॲट 475 फीट पर मिनिट. म्हणजे हा पहिला इश्यू होता. आणि त्याच्यात काय आलं की मेड ए कॉल वॉज इश्यू झाला होता आणि इंडिकेटिंग करत होते त्यांना की क्रिटिकल इमर्जन्सी आहे. ते होण्याच्या अगोदरच काय झालं की ते मघिना नगर जे आहे किंवा मेघिना नगर जे आहे तिथे हे क्रॅश झालं. रेसिडेन्शियल एरिया आहे आणि स्पेसिफिकली जर विचार केला तर BJ मेडिकल कॉलेज जे आहे हॉस्टेल आहे मेडिकलचं, तर तिथं जे आहे हे क्रॅश झालं आणि तिथं ते आदळलं. ओके, तिथे ही दुर्घटना घडली. त्यात ॲटलिस्ट 5 मेडिकल स्टुडंट जे आहे यांची डेथ तिथं झाली होती. आता इथं महत्त्वाचं काय की हा अहमदाबाद टू UK हा लंडनचं जे गॅटविक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथे हे जाणार होतं. महत्त्वाचं कॅज्युअलिटी जर विचार केला तर ॲज पर द अहमदाबाद पोलीस कमिशनर जे आहे तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की रिपोर्टेड नो लाईकली सरर, म्हणजे जेवढे पण 242 मेंबर होते ते मे बी त्यांची डेथ झालेली असेल. याच्यात जर स्पेसिफिक जर विचार केला तर त्यांनी सांगितलं की 120 जे आहे ते डेथ झाल्या कन्फर्म झाल्या आहे आणि 100 बॉडीज जे आहे ते लोकल हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिले आहेत. डेथ टोल हा काय कदाचित वाढू पण शकतो. आता याचे कॉजेस काय, कारणं काय, कशामुळे झालंय तर ते थोडंसं पाहणं पण गरजेचं आहे. याच्यात जर विचार केला तर प्रिलिमिनरी जो पहिला रिपोर्ट जो आला त्याच्यानुसार सांगितलं की डबल इंजिन जे आहे डबल इंजिन त्याचं फेल्युअर होऊ शकते आणि थ्रू द डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन जे आहे किंवा अँड एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांनी सांगितलं की मेकॅनिकल फेल्युअर होऊ शकतो, एक महत्त्वाची गोष्ट, किंवा जे ह्युमन एरर होऊ शकतो. बर्ड स्ट्राईक जे पक्षी जे आहेत ते उडतात त्याच्या स्ट्राईकमुळे पण ते खूपदा काय विमान क्रॅश झालेले आहेत किंवा ऑनबोर्ड फायरमुळे हे झालेलं असू शकते. हे प्रिलिमिनरी त्यांचे कॉजेस त्यांनी सांगितलेले आहे. तसंच जर विचार केला की आणखी एक कॉज आहे जो अजून पाहणं गरजेचं आहे किंवा अजून बघितला गेलेला नाही तो आहे ब्लॅक बॉक्स. याच्यात काय की फ्लाईट डेटा रेकॉर्डर असते आणि कॉकपिट व्हाईस ओव्हर रेकॉर्डर असते. हे क्रिटिकल आहे, ज्याच्यामुळे नेमकं कारण काय होतं की ज्याच्यामुळे फ्लाईट क्रॅश झाली आहे इथं आपण बघू शकतो. तसंच इमर्जन्सी ऑपरेशन जर विचार केला तर फायर ब्रिगेड्स म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे आहे टीम्स इन्क्लुडिंग 90% फ्रॉम गांधीनगर आणि वडोदरातून तिथे गेलेत. लोकल पोलीस त्यांनी जे आहे रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट केले होते. ॲम्ब्युलन्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण हे झाले आहेत तिथले जे पॅसेंजर्स आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता किंवा घेऊन गेलेले आहेत. ओके, हाय अलर्टवर ठेवलं आहे. सोबतच जर विचार केला तर गव्हर्नमेंटचे ॲक्शन्स काय, तर मिनिस्टर जे आहेत होम मिनिस्टर जे आहेत अमित शहा आणि सिव्हिल ॲव्हिएशन मिनिस्टर जे होते राम मोहन नायडू जे आहे ते अहमदाबादमध्ये गेले कोऑर्डिनेट करण्यासाठी. आणि शहा यांनी हे सांगितलं की सपोर्ट केलेला आहे, सेंट्रलचा पूर्ण सपोर्ट मिळेल भूपेंद्र पटेल जे आहे यांच्यासोबत. सोबतच PM नरेंद्र मोदी जे हे सगळं मॉनिटर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि डिरेक्टली रिलीफ एफर्ट देण्याचा प्रयत्न करतील. सोबतच इथं जर विचार केला आपण तर एक कंट्रोल रूम जे आहे सेफ्टी किंवा स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर तिथं बनवलं गेलं आहे. एअरपोर्ट स्टेटस जर विचार केला अहमदाबाद एअरपोर्ट जे आहे ते सध्या क्लोज करून क्लोज केलेलं आहे. तिथल्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या सगळ्या सध्या बंद केलेल्या आहेत. ओके, पॅसेंजर्स वेअर ॲडवाइज टू चेक द फ्लाईट स्टेटस चेक करण्यास सांगितलं. एव्हिएशन सेक्टरचा विचार केला तर याचा इन्सिडेंट्स काय झाला किंवा काय हे झालं तर इट इज द फर्स्ट फॅटल क्रॅश आहे की एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे बोईंग 7878 ड्रीम लायनरचा, ज्याच्यामुळे कन्सर्न्स किंवा क्वेश्चन्स जे आहे ते पुढे येत आहेत किंवा क्वेश्चन विचारले जातात की इंडियाज एव्हिएशन सेफ्टी जे आहे ते खरंच सेफ्टी आहे किंवा सेफ आहे का.
ओके. विथ द लास्ट मेजर क्रॅश जो झाला होता तो कॅलिकटमध्ये झाला होता 2020 मध्ये, ज्यात 21 लोकांची मृत्यू झाली होती. तर अर्लियर मेजर ॲव्हिएशन किंवा डिझास्टर आपण जर बघितले विमानाचे कुठे कुठे झाले होते, तर चारखी दादरी मिड एअर कॉलिजन झाला होता. इथं काय झालं होतं 1996 मध्ये झाला होता, दिल्लीमध्ये हा झाला होता. इथं महत्त्वाचा जर विचार केला तर सौदी अरेबियन एअरलाईन जी होती बोईंग 747 आणि सोबतच कझाकस्तानची जी एअरलाईन जी होती हे कोलाईड झाल्या होत्या दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे तिथं 349 डेथ झाल्या होत्या. कॉज जे होतं मिसकम्युनिकेशन झालं होतं, लॅक ऑफ ट्रॅफिक कॉलिजन जे आहे कॉलिजन ॲडव्हान्स सिस्टीम जी होती त्याच्यात हे नव्हता, त्यांचा मिसकम्युनिकेशनचा महत्त्वाचा मुद्दा होता. याच्यामुळे इम्पॅक्ट काय झालं की हायलाइटेड नीड ऑफ बेटर एअर ट्रॅफिक कंट्रोलची गरज होती आणि मॉनिटर करणं गरजेचं आहे TCAS हे त्यांनी सांगितलं होतं, जो पहिला हे झाला होता. त्यानंतर मँगलोर जो क्रॅश झाला होता 2010 मध्ये झाला होता. इथं एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट जी होती 812 ओव्हरशॉट द रनवे जो तो ओव्हरशॉट केला होता आणि त्याच्यामुळे 158 लोकांची डेथ झाली होती. इथं कॉज जर सांगितलं तर इथं महत्त्वाचं कारण काय होतं, तर इथं पायलटचा एरर होता आणि त्यांना थकवा आलेला होता. ओके, फटीग आलं होतं. त्याच्यामुळे इम्पॅक्टचा जर विचार केला, त्यामुळे काय केलं की इथं स्ट्रिक्ट जे आहे पायलट ट्रेनिंग हे स्ट्रिक्ट करण्यात आलेली होती आणि रनवे सेफ्टी रेग्युलेशन्सवर पण फोकस करण्यात आलेला होता. त्यानंतरची जी आहे 2020 मध्ये जे क्रॅश झाला होता कालिकटचा, तर इथं एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 1344 कुठून जात होते, फ्रॉम दुबई, स्किप्ड ऑफ द वेट रनवे, स्किप ऑफ करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामुळे 21 लोकांची डेथ झाली. कॉज पुन्हा काय होतं तर पुअर वेदर कंडिशन्स होत्या आणि पायलटचं जजमेंट जे होतं ते चुकलं होतं पुअर वेदर कंडिशन्समुळे. तर इथे इम्पॅक्ट काय झाला की याच्यानंतर काय करण्यात आलं की स्ट्रेंथन द रनवे सेफ्टी जे आहे झोन्स ह्या आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि मान्सून ऑपरेशन प्रोटोकॉल जे ते स्ट्रिक्टली फॉलो करावेत हे सांगितलं गेलेलं होतं. याच्यानंतर आपण जे महत्त्वाचा पॉईंट जो पाहूयात तो जो आहे की कमिटीज अँड रिकमेंडेशन. याच्यासाठी कुठल्या कमिटीज याच्या अगोदर बसवल्या गेलेल्या होत्या आणि त्या कमिटीने काय रिकमेंडेशन दिले होते, त्या कमिटीचं नाव काय, तर पहिली जी कमिटी होती ती आहे नरेश चंद्र कमिटी. ओके, तर नरेश चंद्र कमिटी जी आहे ते 2012 मध्ये फॉर्म केल्या गेलेली होती. आता या कमिटीनुसार जर विचार केला तुम्ही तर फॉर्म द पोस्ट मँगलोर क्रॅश टू रिव्ह्यू द सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी. पोस्ट मँगलोर क्रॅश जो झाला होता 2000 मध्ये त्याच्याबद्दलचं हे होतं. तर यांनी रिकमेंडेशन्स काय दिले होते की पायलटची जे ट्रेनिंग आहे ते वाढवा आणि त्यानंतर त्यांना जर थकवायचं असेल फटीग मॅनेजमेंट सिस्टीम कशी वाढवायची त्याच्यावर त्यांनी फोकस करा असं त्यांनी पहिलं रिकमेंडेशन दिलं होतं. सेकंड रिकमेंडेशन जे होतं त्यांनी सांगितलं होतं की DGCAचे जे हे आहे ओव्हरसाईट अँड ऑडिट मेकॅनिझम जे आहे ते स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. त्यानंतर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो पुअर होता किंवा तो अपग्रेड करणं गरजेचं आहे, इन्क्लुडिंग रनवे सेफ्टी एरियाज. हे त्यांचे रिकमेंडेशन्स होते नरेश चंद्र कमिटीचे. सोबतच मॅन्डेट ॲडव्हान्स नेव्हिगेशन सिस्टीम वाढवणं गरजेचं आहे आणि कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम जे आपण बघितलं होतं 1996 मध्ये झालं होतं ते होऊ नये हे सगळे रिकमेंडेशन्स त्यांनी दिलेले होते. त्यामुळे काय झालं की सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट जे ते आणखी स्ट्रिक्ट करण्यात आले आणि DGCA जे आहे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनची स्टाफिंग जी आहे ती वाढवण्यात आलेली होती. नेक्स्ट पॉईंट जो आहे इथं तर सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी ॲडवायझरी कमिटी 2020 मध्ये इथं बसवल्या गेलेली होती आणि ती कमिटी आहे त्यांनी काही हे दिले होते. पोस्ट कॅलिकट क्रॅश जो झाला होता त्यानंतर त्यांनी काही रिकमेंडेशन्स दिली होते रनवे सेफ्टीच्या बाबतीत. तर रनवे जे आहे इम्प्लिमेंट रनवे एंड सेफ्टी एरियाज ॲट ऑल एअरपोर्ट्स. तर रनवे एंड सेफ्टी एरियाज जो आहे तो इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं होतं. वेदर फोरकास्टिंग जे आहे ते आणखी इम्प्रूव्ह करणं गरजेचं. तुम्हाला माहिती आहे मान्सूनबद्दलचा जर विचार केला तर प्रत्येक वेळी काय होतं की फोरकास्टिंग जी चुकीची होती, खूपदा चुकीची झालेली आहे. सोबतच पायलट ट्रेनिंग जे आहे ते ॲडव्हर्स कंडिशनमध्ये किती ट्रेन करता यावी किंवा त्यांना एक क्वालिटी पायलट जे आहे ते क्रिएट करावे त्याच्यासाठी पण त्यांनी रिकमेंडेशन दिली होती किंवा त्यांना ट्रेनिंग देण्यात यावी. सोबतच रेग्युलर सेफ्टी ऑडिट्स करणं गरजेचं आहे एअरलाईन्सचं आणि एअरपोर्ट्सचं. रेग्युलर करणं गरजेचं असते, त्यामुळे पण अशा गोष्टी नाही होणार. आणि कोऑर्डिनेशन जे आहे ते डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि AAIB आणि इंटरनॅशनल बॉडीज लाईक ICAO यांचं कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय झालं इम्पॅक्ट काय झाला तर इम्प्रूव्ह द रनवे सेफ्टी स्टँडर्ड जे आहे ते वाढलेत आणि मॅन्डेटरी मान्सून ऑपरेशन प्रोटोकॉल जे आहे ते कंपल्सरी करण्यात आलेले होते किंवा कंपल्सरी झालेले आहेत हे. ओके, तर ह्या महत्त्वाच्या कमिटीज आणि त्यांचे रिकमेंडेशन्स होते. आणखी कमिटीचा विचार केला ती आहे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन स्टँडर्ड.
ही जी कमिटी आहे या कमिटीबद्दल जर विचार केला तर इंडिया अलाइन विथ द ICAO, दॅट इज इंटरनॅशनल सिव्हिल ॲव्हिएशन ऑर्गनायझेशन सेफ्टी प्रोटोकॉल बद्दल आपण काय अलाइन आहेत, इन्क्लुडिंग Annex 13. ते कशासाठी आता ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनसाठी आहे आणि Annex 14 जे आहे ते आहे एरोड्रोम स्टँडर्डसाठी. पोस्ट 2020 ऑडिट पुश इंडिया टू एनहान्स ब्लॅक बॉक्स रिकव्हरी जे आहे ते आणखी एनहान्स करणं आणि डेटा एनालिसिस कॅपॅबिलिटीज वाढवण्यावर फोकस करण्यात आलेला आहे किंवा त्यांनी सांगितलं होतं. रिकमेंडेशन्स काय असायला हवे की हा जो इन्सिडेंट झालेला होता, आजचा जो इन्सिडेंट झाला ज्यामुळे 242 पॅसेंजरची मृत्यू झाली आहे, त्याच्यासाठी फ्युचर रिकमेंडेशन्स काय करायला पाहिजे. तर महत्त्वाचं आहे की स्ट्रेंथन द DGCA ओव्हरसाईट, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे जे ओव्हरसाईट जे आहे ते स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, ज्याची फंडिंग जे आहे हे वाढवणं गरजेचं आहे, इन्क्रीजिंग फंडिंग. स्टाफिंग फॉर द रेग्युलर एअरलाईन्स ऑडिट, हे स्टाफिंग पण करणं गरजेचं आहे फॉर रेग्युलर एअरलाईन्स ऑडिटचे. तसेच टेक्नॉलॉजी जी आहे ते अपग्रेड करणं गरजेचं आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. एनहान्स फ्लाईट मॉनिटरिंग सिस्टीम अक्रॉस द ऑल एअरक्राफ्ट, मॉनिटरिंग सिस्टीम जे आहे ते पण वाढवणं गरजेचं आहे. पायलट ट्रेनिंग पण जे आहे ते आणखी स्ट्रिक्टर करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की स्पेसिफिकली एन्फोर्स स्ट्रिक्टर सिम्युलेटर ट्रेनिंग फॉर इंजिन फेल्युअर जर झालं तर काय करायला हवं, किंवा ॲडव्हान्स वेदर सिनॅरिओ जर असतील तर पायलटनी काय करावं, याच्याबद्दल जे ह्या महत्त्वाचे ट्रेनिंग त्यांनी आपण त्यांना हे करू शकतो, रिकमेंडेशन्समध्ये लिहू शकतो. एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा जर विचार केला तर एक्सपांड करणं गरजेचं आहे, रेसा RESA, आणि इम्प्रूव्ह द ATC सिस्टीम ॲट हाय ट्रॅफिक एअरपोर्ट लाईक अहमदाबाद. ओके, सोबतच विचार केला तर पब्लिक अवेअरनेस पण गरजेचा आहे. हा पॉईंट असा आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी हा लिहिणं गरजेचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण तुम्ही लिहू शकता. एज्युकेट सिटीजन्स ऑन इमर्जन्सी प्रोटोकॉल काय असायला पाहिजे नियर एअरपोर्ट इन डेन्सली पॉप्युलेटेड एरिया. तर ह्या काही महत्त्वाच्या रिकमेंडेशन्स आहेत की जे तुम्ही तुमच्या आन्सर्समध्ये लिहू शकता किंवा हे आहेत. आतापर्यंत जे हे झालेल्या होत्या, कुठल्या कुठल्या कमिटीज आहे, याचे कारणं काय आहेत आणि काय रिकमेंडेशन्स आहेत, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक. यात जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता, आम्ही त्यांची रिप्लाय जे आहेत ते देऊ. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.